मस्तके पायावरी या वारकरी संतांच्या या भागाचे अत्यंत लोकप्रिय आमदार आणि माझे मित्र माननीय बाबाजी काळे, या नगरीचे प्रथम नागरिक माझे मित्र माननीय प्रशांतजी, माननीय राहुल चिताळकरजी, माझे अतिशय जुने मित्र आणि वर्षानुवर्ष माझ्यासोबत असलेले माननीय अतुलजी, भगवानजी पोखरकर, शेखरजी शेटे, माझी बहीण अमृताताई, प्रिया पवारजी, सारिका गोगवलेजी, या भागात इस्कॉनच्या माध्यमातून भक्तीचं काम करणारे माझे मित्र संजयजी, सगळे डबेवाले भगिनी आणि बंधूंनो, आज आयुष्यातल्या एका अविस्मरणीय कार्यक्रमासाठी खरं पाहिलं तर उल्हासजी, रामदासजी आणि डबेवाल्या बंधूंनी मला इथे बोलवलं. भाऊसाहेब, मी तुम्हाला खरं सांगतो की मी जेव्हापासनं डबेवाल्या बंधूंशी जोडल्या गेलो, मला कधीच असं वाटलं नाही की हे जुळणं या जन्माचं आहे, हे जन्मोजन्मीचं आहे असं मला नेहमीच वाटतं. कारण आमचा डीएनएच वारकऱ्यांचा डीएनए आहे. मी मुंबईला जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मुंबईच्या चकाचौंध मायावी आकाशामध्ये भागवत धर्माची पताका इतक्या निष्ठेने 130 वर्षाने सांभाळतात आहे. तुम्ही स्वाभाविकपणे माझ्याही घरी चौथी पिढी वारी असल्यामुळे ये हृदयीचे ते हृदयी लवकर कनेक्ट झाला आणि मग स्वाभाविकपणे काही विषय समोर आले आणि त्यातनं माऊलीच्या आशीर्वादाने काही विषयात निमित्त होतात. आज इथे भूमिपूजन झालं. अतुल बाबा, तुमच्या जिल्ह्यातले तालुक्यातले लोक लय हुशार आहे. आमदार साहेब मला म्हणाले की पूजा करताना मी पहिल्यांदा बसलो, उदळ तुम्ही घ्या. आता मी तर आता डबेवाल्याचा आमदार आहे, त्याच्यामुळे आळंदीकर तुम्ही चिंता करूच नका. माझ्या उजव्या बाजूला बाबा शेठ आणि डाव्या बाजूला प्रशांत शेठ, दोन्ही शेठ. त्यामुळे तुम्ही मारलेली कुदळ गगनावरी 100% जाणार आहे आणि दोघांचाही डीएनए वारकऱ्यांचा. आणि अतुल बाबा आल्या मला म्हणाले की श्रीकांतजी, मी काही बोलणार नाही कारण हा माझाच कार्यक्रम आहे. आता तर मला समजत नाही संजयजी, सगळ्यांचाच कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे अशी एखादी वास्तू, ती वास्तू केवळ विटा सिमेंटची नसते. ती उभी होत असताना त्यामागे असंख्य लोकांचे आशीर्वाद, शुभेच्छा असतात. आणि डबेवाल्यांच्या बंधूंची वास्तू तर ती 130 वर्षाच्या संस्काराची परंपरा आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे याच्यात जेवढं अधिकाधिक लोकांचा सहभाग, सहयोग मिळेल तेवढा घेतला पाहिजे. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे की सगळे प्रमुख लोक इथे आहेत, त्यांनी नुसता संकल्प केला तरी तो सिद्धीत जाईल. पण मी तुम्हाला एक शब्द 100% देतो की या सगळ्या वास्तूच्या उभारणीमध्ये डबेवाले बंधू मला जी जबाबदारी देतील ती मी प्रामाणिकपणे पूर्ण करीन. जबाबदारी द्यायची जबाबदारी तुमची, ती पूर्ण करण्याची जबाबदारी माऊलीने माझ्या हातून करून घ्यावी अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. बाबासाहेब यांनी सांगितलं की आज भूमिपूजन झालंय. संचलनकर्त्यांनी सांगितलं की वर्षभरात उभे राहू. आता जिथे बाबा शेठ आहे, प्रशांत शेठ आहे, अतुल आहे, तर हे सगळे विराट कोहली, रोहित शर्मा असे सगळे आता पूर्वी टेस्टचे प्लेअर होते, आता 2020चे प्लेअर आहे. मग यांनी ठरवलं तर 1 वर्ष वाट पाहायची गरज नाही उरली आपल्याला. 6 महिन्यातच बॅटिंग पूर्ण होऊन जाईल. फक्त इतकंच आहे की माझी नेहमीच या विषयात आग्रहाची भूमिका राहिली आहे की जेव्हा सार्वजनिक जीवनातली एखादी वास्तू उभी राहते तेव्हा ती वास्तू उभी न होत असताना जेवढ्या जास्तीत जास्त लोकांचं समर्पण त्या वास्तूमध्ये करता येईल तेवढ्या जास्तीत जास्त लोकांचं समर्पण केलं पाहिजे. आणि ही आळंदीची भूमी आहे, ही ज्ञानी यांच्या राजाची भूमी आहे. माऊलीनी मुळात वारकरी संप्रदायच त्यासाठी काढला की यारे यारे लहान थोरं, लहानही आणि थोरही दोघंही एकत्र आले तरच वारी ही पंढरपूरपर्यंत जाते. आणि मला असं वाटतं की आज भूमिपूजनाच्या निमित्ताने सुरू झालेली वारी गगनावर ज्यावेळेस जाईल त्यावेळेस लहान थोरांच्या सगळ्यांचा सहभाग या उभारणीमध्ये असेल. आणि हा सगळा सहभाग
डबेवाल्या बंधूंच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी घ्यावा असं तुम्हा सगळ्यांना आवाहन करतो. मला बोलावलं आणि मान्य बाबासाहेब तुम्ही आलात, चतुर्बाबा तुम्ही आलात, शेठ तुम्ही आलात, तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद.